सत्यजित असा स्वतःला त्रास करून काय उपयोग आहे? आपल्या जवळच्या माणसाने जरी आपल्याला या परिस्थितीत टाकलं असलं ना, तरी आपल्याला जगणं सोडून चालतं का? नियती पुढे नाही धावू शकत रे आपण. मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, प्लीज जेवून घे. जा तू, मला भूक नाहीये. असं म्हणून कसं चालेल? प्लीज 2 घास खाऊन घे. तू नाही जेवलास ना तर मी पण नाही जेवणार. तुला काय हवं ते कर. सत्यजित, अशा परिस्थितीत मी तुझी काळजी नाही घेणार तर कोण घेणार? माझ्यात आणि मंजिरीमध्ये सध्या तणाव आहे. याचा फायदा घेऊन जर तू माझ्या जवळ याचा प्रयत्न करत असशील तर ती तुझी चूक आहे. मी तसा कुठलाही प्रयत्न करत नाहीये. प्लीज शांतपणे विचार कर एकदा. नाही, मी अत्यंत शांतपणे विचार करूनच हे बोलतोय. तू पुण्याला गेली होतीस ना? जर तिथेच जाऊन राहिलीस तर बरं होईल. जाईन, तुला हवं तसंच करीन मी. पण या घरातली परिस्थिती नॉर्मलला आल्याशिवाय मी कशी जाऊ शकते? म्हणजे मावशीला असं एकटं सोडून नाही जाणार मी. याच्याशिवाय दुसरं काहीही कारण असेल तर? माझ्या मनात काहीही नाहीये. आता मी काय करू म्हणजे तुला हे पटेल? माझी चूक झाली, मी मान्य करते ना, पण म्हणून तोच शिक्का माझ्या माथी मारू नकोस. आणि तुला जर असं वाटत असेल की या सगळ्या मागे माझा कुठला तरी वेगळा उद्देश आहे तर मी तुला चुकीचं ठरवून दाखव. प्लीज खाऊन घे. तुझी मनापासून काळजी करणारी माणसं पण आहेत.